मित्रांनो नमस्कार. AV9 मराठीच्या निवडणुका गप्पा या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो आपला विषय आहे तो उरण ईश्वरपूर नगर परिषदेबाबत, तो म्हणजे मागच्या 2 दिवसामध्ये आपण बघतोय की पक्षांतरं चालू आहेत. विकास आघाडीतील काही नेते मंडळी इकडे जात आहेत, महायुतीतील काही नेते मंडळी इकडे जात आहेत. तर या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार संजय थोरात सर आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे AV9. नमस्कार सर. आता आपण 4-5 दिवस झालं बघतोय की उरण ईश्वरपूर नगर परिषदेसंदर्भात जे काही पक्षांतरं चालू आहेत किंवा पक्षप्रवेश सुरू आहे. आता जयंत पाटील यांच्या गटातून महायुतीमध्ये प्रतिभा पाटील किंवा शकील सय्यद जे माजी नगरसेवक आहेत त्यांचा प्रवेश झाला आणि इकडं जयंत पाटील यांच्या गटामध्ये विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांचे बंधू महेश पाटील आणि विजय कुंभार यांचा प्रवेश झाला. तर सुरुवातीला आपण महेश पाटील आणि विजय कुंभार यांचा जो झालेला आमदार जयंत पाटील यांच्या गटामध्ये प्रवेश आहे, तर या संदर्भात चर्चा करूया. या भूमिकेकडे किंवा त्यांच्या या निर्णयाकडे कसं बघताय आपण? आता काय जनरली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया ज्यावेळेला अंतिम टप्प्यात येते त्यावेळेला अशा प्रकारचे पक्षप्रवेश किंवा पक्षांतर, यशवंतराव चव्हाण या पक्षांतरांना आयाराम गायाराम अशा प्रकारचा शब्दप्रयोग वापरायचे. बरं. तर हे जे पक्षांतरं आहेत ही अटळ आहेत. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर उरण ईश्वरपूर नगरपालिकेसाठी 15 प्रभाग आहेत आणि 30 जागा आहेत. आणि नगराध्यक्षपदाची 1 जागा ती थेट लढतीनं होणार आहे. तर नगराध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आनंदराव मलगुंडेंना उमेदवारी घोषित केलेली आहे. आणि विकास आघाडी किंवा युती म्हणजे अजून पण ते ऑप्शन दोन्ही ओपन आहेत त्यांच्याकडे. त्याच्याकडे विश्वनाथ डांगे बापू यांची उमेदवारी येण्याची शक्यता आहे आणि ती तशीच लढत होईल. हा पहिला भाग झाला. आता पक्षांतराचा जो तुम्ही उल्लेख केला की किती वेगानं घडतात पक्षांतर निवडणुकीच्या तोंडावरती, तर जवळजवळ 12-14 तासाच्या आत दोन्ही आघाडीने परस्पर विरोधी आघाडीने एकमेकाला झटका देऊन तुल्यबळ पक्षांतर घडवून आणली. आणि त्याचाच अर्थ असा आहे की उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन 2 दिवस झाले, तर एवढ्या मोठ्या शहरामध्ये जिथं 64,000 मतदार आहेत आणि 30 जागा आहेत, नगरसेवक पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. याचा अर्थ नगरसेवक पदाचं दोन्हीकडे काहीच ठरलेलं नाही, म्हणजे फायनल म्हणतोय. बरोबर. म्हणजे काहींनी उमेदवारी गृहीत धरून प्रचार सुरू केला आहे दोन्हीकडच्या, ही गोष्ट खरी आहे. पण ते काहीच न ठरल्यामुळे जो एक प्रकारचा मानसिक ताणतणाव जो सहन करावा लागतो त्या पोटीचा हा वेगानं उद्रेक होतो आहे. तर तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे ह्यातलं जे पहिला पक्षप्रवेश आहे तो भारतीय जनता पक्ष आणि विकास आघाडी यांच्यासाठी घरातच निर्णायक झटका देणार आहे असं म्हणावं लागेल. कारण हे जे 2 नगरसेवक आहेत, म्हणजे महेश पाटील यांच्या पत्नी नगरसेविका होत्या गेल्या टर्ममध्ये सुप्रिया पाटील म्हणून, ह्या दोघांचंही म्हणजे खास करून महेश पाटील हे विकास आघाडीचे प्रमुख विक्रमभाऊ पाटील यांचे बंधू आहेत. अशोकदादा पाटील माजी नगराध्यक्ष जे भाजपचे दीर्घकाळ नेते होते, मध्यंतरी ते काही काळ जयंत पाटील गटातनं पण नगराध्यक्ष होते, त्यांचे सुपुत्र आहेत. आणि या महेश पाटलासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पक्ष सोडताना भारतीय जनता पक्षावरती गुंडगिरीचं वर्चस्व आहे असं त्यांनी विधान दिलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या गुंडगिरीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आम्हाला जयंत पाटलांनी बळ द्यावं ही त्यांची भूमिका आहे. तर विजय कुंभार हे पण भारतीय जनता पक्षाचे, म्हणजे अगदी ज्यावेळेला निवडणुका घोषित झाल्या त्यावेळेला भारतीय जनता पक्षातनं नगराध्यक्षपदासाठी आमचे उमेदवार विजय कुंभार असतील अशा प्रकारचा सोशल मीडियामध्ये प्रचार विक्रम भाऊंच्या समर्थकांनी त्या काळात सुरू ठेवला होता. म्हणजे तुमच्याकडेही त्या संदर्भातल्या बातम्या आल्या त्या. असं असताना त्यांची भूमिका विजय कुंभारांनी अशी स्पष्ट केलेली आहे की आम्हाला म्हणजे निष्ठावानावर न्याय मिळत नाही, आमच्यावर उमेदवारीच्या संदर्भामध्ये अन्याय होतो आणि त्यामुळे आम्ही इकडे येतोय. अर्थात काही गोष्टी उघडगुपित असतात, त्यातली ही गोष्ट उघडगुपित आहे की महेश पाटील आणि विजय कुंभार ह्या दोघांनाही राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. म्हणजे प्रामुख्यानं पक्ष प्रवेश करताना
सांगितले गेले म्हणजे जयंत पाटलांचे एकमुखी नेतृत्व आहे, त्याखाली शहराचा विकास होईल वगैरे दोघांनी भूमिका मांडलेली आहे. म्हणजे हा पक्षप्रवेश होताना बाकीच्या गोष्टी काही असल्या तरी एक गोष्ट नक्की आहे की हे जे पक्षप्रवेश निवडणुकीच्या तोंडावरती झालेला आहे तो राष्ट्रवादीकडं उमेदवारीची हमी याच मुद्द्यावरती हा पक्षप्रवेश पहिला क्रमांक 1चा झालेला आहे. पण आता जी हमी तुम्ही म्हटला की आता ती हमी द्यायची का नाही हे पक्ष नेतृत्व ठरवणार आहे. सरळ आहे, तो निर्णय अंतिम त्याच्याकडेच असतो. पण एवढं धाडस करून ज्यावेळेला माणसं तिकडे जातात त्यावेळेला हे 100% म्हणजे काय त्याला म्हणून सगळ्या जगाला माहिती असणारी काही गुपितं असतात, त्यापैकी ती एक गुपित आहे. आता दुसऱ्या साईडला जर का आपण बघितलं तर आमदार जयंत पाटील यांच्या गटामध्ये आदल्या दिवशी प्रवेश झाला आणि दुसऱ्या दिवशी लगेचच महायुतीमध्ये त्यांच्या ज्या महिला जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्य आहेत प्रतिभा पाटील आणि आपले उभाटाचे जे माजी नगरसेवक होते शकील सय्यद यांना महायुतीनं आपल्या जाळ्यात ओढवलं किंवा घेतलं. हा जो पक्षप्रवेश झालेला आहे काय म्हणूनच मी उल्लेख केल्याप्रमाणे 12-14 तासाच्या आत तुल्यबळ पक्षप्रवेश जर एकमेकाकडून एकमेकाकडे होत असतील तर हे स्पष्ट संकेत आहे की ही निवडणूक चुरशीनंच होणार. आणि हे निवडणूक चुरशीनं होत असताना ज्या कारणासाठी महेश पाटील आणि विजय कुंभारांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला एक्झॅक्टली त्याच कारणासाठी आता उदाहरणार्थ शकील सय्यद तर आपल्या चॅनलवरती आपण बघितलं होतं की एका भागात मला वाटतं पूर्वी बोललो आहे आपण की शकील सय्यद हे उभाटा गटाचे एकमेव नगरसेवक होते. अर्थात ते दोन्ही सेना एकत्र असताना निवडून आले होते आणि त्यांची भूमिका अशी होती की मी थेट नगराध्यक्षपदासाठीच निवडणूक लढवू इच्छितो आणि त्याप्रमाणे त्यांनी वातावरण निर्मितीही केलेली होती. पण नंतर काळाच्या ओघात त्यांच्या असं लक्षात आलं की आपण ज्या विधानसभेला राष्ट्रवादीचा प्रचार केला तिकडेही आपला विचार होईल असं नाही आणि इकडे विरोधात असल्यामुळे विकास आघाडी किंवा युती हे विचार करत नाहीत. म्हटल्यानंतर मग दरम्यान सगळी एकाच गावात राहत असल्यामुळे सगळी एकमेकांची चर्चा होतच असते. त्यामुळे त्यांनी इकडे परत युतीकडे येण्याचा निर्णय आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाकडे यायचा निर्णय त्यांनी घेतला. म्हणजे हे आनंदराव पवार त्यानंतर निष्कांतदादा वगैरे जे सगळे नेते आहेत मला वाटते राहुल महाडिक होते ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुन्हा इकडे पक्षप्रवेश त्यांनी केला. आणि प्रतिभा पाटील ह्या तर 2 नंबर प्रभागामधनं सोशल मीडियामधनं राष्ट्रवादीकडे उभा राहणार जयंत पाटील गटातनं म्हणून त्यांचा नेत्यानं प्रचारही सुरू होता. पण त्यांनाही लक्षात आलं असावं की आपल्याला काही उमेदवारी मिळत नाही. तिसऱ्या आणि एक आहेत प्रतिभा शिंदे ह्या पूर्वी एक आनंदराव पवारांच्या गटामध्ये होत्या, मध्यंतरी काही काळ राष्ट्रवादीकडे गेल्या पण निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. तर ह्यापैकी प्रतिभा पाटील आणि शकील सय्यद यांनासुद्धा जसं महेश पाटील आणि विजय कुंभारांना उमेदवारीचा शब्द दिला गेला असणार तसंच प्रतिभा पाटील आणि शकील सय्यद यांनासुद्धा युतीच्या नेत्यांनी उमेदवारीचा शब्द हा 100% दिला असणार आहे. त्यामुळे ही जी 13-14 तासाच्या फरकानं झालेली जी प्रमुख 4 पक्षांतर आहेत ते आगामी काळामध्ये उमेदवारी आपली पक्की करायची तिकडं यासाठी झालेली आहेत. त्यामुळे ही जी दोन्ही पक्षांतर आहेत राष्ट्रवादी आणि युती ह्यांचा मेन हेतू आपल्या सोयीच्या प्रभागामध्ये आपल्याला उमेदवारी मिळालीच पाहिजे या भूमिकेतनं झालेले हे पक्षप्रवेश आहे. आता खरं तर काय बघा की नगरसेवकाला पदाला उभा राहणं किंवा काय हा एक प्रतिष्ठेचा विषय असतो किंवा एक स्टेटसचा विषय असतो. मात्र नेमकी उमेदवारी कुणाला मिळते हा पुढचा प्रश्न आहे. मात्र तुम्ही जी उमेदवारी नेमकी कोणाला मिळते हा जो प्रश्न आहे की नाही खरं तर मी गमतीनं असं म्हणतो की आपण लहानपणी गोट्यानं खेळायचो. मग ते गोट्यानं खेळताना ती एक गद असायची आणि एखादी गोटी त्या गदीच्या जवळ जाऊन थांबायची त्याची गती मंदावायची. मग ती गदीजवळ गेल्यावर मंदावलेली गती आहे ती वाढवण्यासाठी आपण लहानपणी काय करायचो की उजव्या हातानं थोपटायचं तिथं त्या गोटीच्या पुढल्या बाजूला आणि पाली 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 म्हणायचं. मग पाली पाली म्हटलं की त्या थरथरण्यामुळे त्याची गती वाढायची आणि ती गोटी बरोबर गदीत येऊन बसायची. तसं आता शेवटच्या टप्प्यामध्ये नेतृत्वाचा आणि इच्छुकांचा दोघांचाही जो प्रयत्न आहे ती उमेदवारीची गोटी योग्य ठिकाणी बसावी यासाठी पाली 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 असा प्रकार सुरू आहे.
तर बऱ्यापैकी असं समजलं की हे विकास आघाडी न करता, कारण आता विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ त्या कार्यक्रमाला नव्हतेच मुळात, त्यांनी थोडंसं दुरावा त्यांच्यामध्ये निर्माण केला, हे त्यांची अंतर्गत गोष्ट आहे. मात्र त्यांच्यामधून जाणवते की विकास आघाडी न करता महायुती म्हणूनच लढतील अशी दाट शक्यता वाटते. शक्यता तीच आहे की विकास आघाडी बहुतेक विकास आघाडीच्या ऐवजी आपापल्या पक्षाच्या चिन्हावरती युती म्हणूनच हे शहरातले म्हणजे निष्कांत पाटील नगराध्यक्ष होते त्यावेळेला अस्तित्वात आलेली जी विकास आघाडी आहे ती या 2025च्या निवडणुकीमध्ये अजून अधिकृत घोषणा व्हायची आहे, पण 99% ती युती म्हणूनच समोर येईल. मग आत्ताचे जे नगरसेवक निवडून येणार आहे त्यांच्या मनामध्ये ईश्वरपूर शहराबाबतची जी काही भूमिका असेल ती येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट करतीलच. मात्र तुमच्या दृष्टिकोनातून काय वाटतं बाबा, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किंवा कशा पद्धतीनं तो असावा, म्हणजे ईश्वरपूर शहरात आता काय आहे, एक तर गोष्ट नक्की आहे, तर तुम्ही आपणच मला वाटतं एकदा दाखवले पण की काही ठिकाणी नागरिकांनी फरक लावले. म्हणजे मतदारांच्या मागण्या काय आहेत असं जर विचारलं तर आता 30-35 वर्ष मी या शहराचं राजकारण बघतोय, तर माझं मत असं आहे की मतदारांच्या मागण्या ज्या काल होत्या त्याच आज आहेत. म्हणजे मी जेव्हापासून वृत्तांकन करतोय तेव्हापासून नागरिकांच्या ह्याच मागण्या आहेत की आम्हाला गटारं चांगली पाहिजेत, आम्हाला पिण्याचं पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, आमच्या परिसरामध्ये बेसिक मूलभूत नागरी सेवा ज्याला म्हणू त्या नागरी सेवांचा दर्जा वगळता अन्य कुठलीही मागणी हेच नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे पक्षांतरं करतायत म्हणून त्यांना आयाराम गयाराम म्हणून हिरवणे वगैरे हा प्रकार पण एका दृष्टीने माझ्या मते बरोबर नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला की जो जो माणूस राजकारणामध्ये भाग घेतो त्याच्याबद्दल माझ्या मनात पूर्ण आदर आहे. त्याचं कारण आपलं घर सोडून समाजासाठी पूर्ण वेळ काहीतरी करायचं म्हणून तो घराबाहेर पडतो. म्हणजे राजकारणात भाग घेणारा माणूस ज्या वेळेला घराबाहेर पडतो त्यावेळेला त्याचा मूळ हेतू हा देवाच्या आळंदीला जाणं हाच असतो. आता सगळ्या परिस्थितीमुळे बरेच जण चोराच्या आळंदीला पोचतात ही गोष्ट वेगळी, पण त्यांचा हेतू जो आहे तो प्रामाणिक आहे. आणि मग ही पक्षांतरं किंवा पक्षप्रवेश जे आहेत ह्याचं सुद्धा एक दुसरी पण बाजू समजून घ्या. 4-4.5 हजार मतदारांच्या संपर्कामध्ये ही माणसं जवळजवळ वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष आपण लढायचं आहे ह्या भूमिकेतनं सर्वांशी संपर्क ठेवतात, लोकांची कामं करतात. आणि मग ऐन वेळेला 2 मुद्दे येतात, एक तर आरक्षण किंवा युती आघाडीचा प्रश्न, दबाव, ही जागा कुणाला जाणार, ह्यामुळे यांच्यावरती सुद्धा आता आपण राजकारणात नसताना आपल्याला काळजी वाटते, अरे केव्हा उमेदवार घोषित करणार, त्यांना किती वाटत असेल. ह्याचा मानसिक ताण सहन न झाल्यामुळे मग त्याला कुठं, आणि मग सांगितल्याप्रमाणे ही सगळी गावातलीच आहेत, एकमेकांना सहज उपलब्ध होऊ शकतात, त्यात आउटलेट मिळतं. आणि मग नाही राहणार म्हणून बाबा इकडं जमत नाही तर आपलं समाजसेवेचं जे व्रत आहे ते आपण दुसरीकडे जाऊन पूर्ण करू या भूमिकेतनं ते करतात. त्यामुळे त्यांनाही काही फार दोष देण्याचा अर्थ नाही. जे पक्षांतर करतायत त्यांचीसुद्धा भूमिका अशीच आहे की तिथं आम्ही असल्याशिवाय ते प्रकरण होणार नाही, अशा भूमिकेतनं ते गेले तर त्याबद्दल त्यांना दोष देण्यात पण फारसा अर्थ नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचे जिल्हाभर तर असे अनेक चमत्कार आपल्याला बघायला मिळतात. उदाहरणार्थ आता मानसिंग भाऊनी तर काल सांगितले की आम्ही नगरपालिका आणि जिल्हा परिषद दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ. चंदगडलाही हसन मुश्रीफांनी तोच पॅटर्न केलेला आहे. तेव्हा कसं आहे, निवडणुका जवळ आल्या की मी पुन्हा रिपीट करतो की पाली 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 गदित गोटी काय. आता या दोन्ही राष्ट्रवादींचा जो मुद्दा आहे तो आपण पुढच्या टप्प्यामध्ये घेऊया. तर नक्कीच आपण बघितलं की या मागच्या 4 दिवसामध्ये जे काय घडामोडी घडलेल्या आहेत, या पार्टीतील लोक इकडे जात आहेत किंवा इकडचे इकडे येत आहेत. तर अशा पद्धतीचा जो आपला आज पक्षांतर जो विषय होता तो डॉक्टर संजय थोरात सर यांनी विस्तृतपणे आपल्याला सांगितलं आहे. आणि त्याच्यामध्ये नागरिकांची महत्त्वाची काय भूमिका आहे किंवा नागरिक कोणत्या मनस्थितीमध्ये आहे याच्यावरती सुद्धा इत्थंभूत माहिती सरांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. हा कार्यक्रम आपण अशाच पद्धतीनं सुरू ठेवणार आहे. सध्या तरी मी इथंच थांबतोय. लवकरच भेटू पुढचा विषय घेऊ. धन्यवाद. नमस्कार. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.